साकेत महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर 23 तारखेपासून तर 29 डिसेंबर डिसेंबर देवपे गावात आयोजित केले आहे। या शिबिरामध्ये आपण स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांनी शोषखड्डे जवळपास 22 ते 23 शोषखड्डे खोदले। त्याच्यानंतर देवपे गाव आणि पशाणे गाव या गावामध्ये स्वच्छता अभियान राबवले। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा, गावातल्या विद्यार्थ्यांबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केले। त्याच्यानंतर राजू कोळीचं अंधश्रद्धा निर्मूलनचं त्या ठिकाणी चमत्कार सर्व गावांपुढे दाखवले। त्याच्यानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या त्या ठिकाणी शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्याते आलेत। त्याच्यामध्ये राजू कोळी आहे, दुसरा आहे गजानन पाटील, त्याच्यानंतर सचिन पाटील यांनी पथनाट्य कसं बसवायचं हे विद्यार्थ्यांना सांगितलं। या शिबिराचा मुख्य उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्याचबरोबर त्यांना स्टेज डेअरिंग त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, त्यांना स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला पाहिजे। त्याच्यानंतर त्यांनी स्वावलंबी जीवन कसं जगायचं, दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी जीवन कसं जगावं याचा धडा त्यांना आपण शिकवला। त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुणांना कशा पद्धतीने वाव मिळेल त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी आपण खेळ आयोजित केले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा निश्चितच या ठिकाणी सर्वांगीण विकास म्हणजे बौद्धिक त्या ठिकाणी विकास झालेला दिसतो आणि अशा पद्धतीने हा कॅम्प त्या ठिकाणी आयोजित केला। महाविद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजनेचं हे जे शिबिर आहे देवपे गावामध्ये सुरू झालेलं आहे। या 6 दिवसाच्या शिबिरामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असं मला वाटत असतं। एक शिबिराला भेट देण्याच्या दृष्टीने मी इथे आलेले होते आणि एकंदर या शिबिराचं जर वातावरण बघितलं तर विद्यार्थी सगळेजण खेळीमेळीने वागत आहे। त्यांच्यामध्ये जी शिस्त, जी महत्त्वाची NSSची महत्त्वाची गोष्ट असते ती स्वयंशिस्त जी आहे, ती स्वयंशिस्त प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी बाळगल्याचं मला इथे आढळून आलेलं आहे। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे कलागुण आहेत त्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न इथले जे अधिकारी आहेत आणि जे वरिष्ठ आपले विद्यार्थी आहेत, त्याचे स्वयंसेवक आहेत मागील वर्षीचे किंवा या वर्षीचे, ते त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांच्यातले कलागुण जे आहेत ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी हे विद्यार्थी शिकत आहेत, ज्याची विद्यार्थ्यांना अजिबात सवय नसते। घरी राहून विद्यार्थी असं काही करू शकणार नाही, तर सगळ्या गोष्टी या विद्यार्थ्यांनी या 7 दिवसात केलेल्या आहेत आणि पुढच्या जीवनासाठी पण त्यांना हे अतिशय उपयोगी पडेल। आणि NSSचा एक विद्यार्थी कुठेही गेला तरी तो शिस्तीने काम करतो हे प्रत्येक वेळेस आढळून आलेले आहेत। आमचे विद्यार्थी पण अशा प्रकारचं शिस्तीने काम करत राहतील आणि कुठेही आपल्या विद्यालयाचे हे जे विद्यार्थी आहेत ते उठून दिसतील असं मला अभिमान आहे त्यांचा आणि आशा आहे। मुरबाड तालुक्यातील देवपे गावामध्ये साकेत कॉलेज महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत निवासी शिबिराचे आयोजन या ठिकाणी केले होते। मी सरपंच म्हणून या ठिकाणी प्रथम त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतो की अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी गावामध्ये सर्वच योजनांचा या ठिकाणी पुरेपूर फायदा लोकांपर्यंत कसा पोहोचेल, जनसेवा हीच ईश्वर सेवा या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना दाखवून दिलेली आहे। शोषखड्डे असतील, शौचालय असतील, आरोग्य विभाग असेल, पाण्याची बचत असेल, अशा सर्वच बाबी साकेत विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ग्रामस्थांना पटवून दिलेल्या आहेत। आम्ही तर अशी विनंती केलेली आहे की त्यांना 5 वर्ष आमचं गाव त्यांनी दत्तक घेतलेलं आहे आणि यापुढेच्या वर्षी त्यांनी आमच्या गावामध्ये यावे। मी सरपंच म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी आहे, परंतु ग्रामस्थांनी सुद्धा ज्याप्रमाणे त्यांना जे सहकार्य केले, माझ्या ग्रामस्थांचे सुद्धा मी मनपूर्वक अतिशय त्यांना धन्यवाद देतो आणि साकेत कॉलेजचे अभिनंदन करतो का अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी NSSच्या कॅम्प मार्फत जनतेची सेवा केली, जनतेपर्यंत सर्व योजना पोहोचवल्या। नमस्कार, मी ग्रामसेवक ग्रामपंचायत देवपे। माझं नाव आहे सौ ज्योती संभाजी पवार। मी इथे देवपे ग्रामपंचायतमध्ये 5 वर्षापासून काम करत आहे। तरी पण इथे माझ्या गावाला 2 वर्षापासून साकेत कॉलेज निवासी शिबिर येथे आलेले आहे। तरी त्यांची तारीख 23 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत आहे।
तरी त्यांनी देवपे गावामध्ये निवासी शिबिर असल्या कारणाने देवपेमध्ये 25 शोषखड्ड्यांची कामं केलेली आहेत. तसेच झेडपी शाळा आपली देवपे इथे ढोल ताशांचं पथक त्यांनी चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे. परत एक अंधश्रद्धा निर्मूलन याच्यामध्ये लोकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एक चांगला कार्यक्रम त्यांनी राबवला. आणि एक आरोग्य शिबिर याच्यामध्ये सगळ्या लोकांचे डोळे तपासणीचं काम केलं, आरोग्याचं ते काम त्यांनी चांगल्या प्रकारे केलं. त्याच्यामध्ये अनेक लोकांना सहभाग घ्यायला मिळाला. तरी लोकांना इथं यांच्या शिबिरामुळे आणि याच्यामुळे NSS कॅम्पमुळे लोकांना एक जनजागृती म्हणजे बघायला मिळाली. तरी माझ्या गावाचं त्यांनी चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने ग्रामपंचायत देवपेच्या वतीने मी त्यांची ऋणी आहे.